नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूया। परफेक्ट कटोरी ब्लाउज कशी कटिंग करायची, कुठल्या साईजला शोल्डर मुंडा किती घ्यायचा, प्रत्येक मापाचं ब्लाउज परफेक्ट कसं कटिंग करायचं मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर कटोरी ब्लाउजचा चार्ट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, त्याची लिंक तुम्हाला देईन। म्हणजे कुठल्या साईजला शोल्डर, गळा रुंदी, मुंडा किती घेतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने आपले ब्लाउज कटिंग केलं तर कुठेही ब्लाउज बिघडत नाही, मुंड्यामध्ये बिघडत नाही किंवा कटोरीमध्ये परफेक्ट ब्लाउजचं आपलं कटिंग होतं। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे, स्किप न करता। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपल्याला बंद बाजूवरती उंची टाकायची आहे। डबल फोल्ड पेपर घ्यायचा, म्हणजे समोरील पाठीमागचा भाग आपला दोन्ही भाग एकच वेळेस तयार होतात। तयार उंची जेवढी आहे त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मिक्स करायचं आहे कुठल्याही साईजला। 13 इंच तयार आहे, 1 इंच मार्जिन, 14 इंच 34 साईजचा ब्लाउज आहे आपला। तर आपण 34 साईजच्या ब्लाउजसाठी गळा रुंदी आहे ती आपण इथं 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। 34 साईजच्या ब्लाउजसाठी गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे। आता आपण जिथं गळा रुंदीचा पॉईंट आलेला आहे तिथं आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे। 34 साईजचा ब्लाउज आहे, तयार गळा आपला समोरील 5.5 आहे, मार्जिनसाठी 1 इंच, 6 इंच। इथंही खाली बरोबर 2.5 इंच आहे का बघून समोरचा गोलाकार झालेला आहे। आता आपण इथं जिथं आपण शोल्डरचा पॉईंट आहे तिथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर 34 साईजच्या ब्लाउजसाठी मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। इथंही आपल्याला 3 इंच आहे का बघूनच घ्यायचं आहे बरोबर। आणि आता आपण इथं छातीचा चौथा भाग आणि मार्जिन घ्यायचा आहे। तर छातीचा चौथा भाग आपला 34 साईजचा ब्लाउज आहे, त्यामुळे 8.5 इंच येणार आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन। लाईन आपल्याला खाली सरळ आता मुंड्याचे मार्किंग करायचं आहे। मुंड्याचं मार्किंग करताना पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपला 1.5 इंचाचा, समोरचा 1 इंचाचा। तर मुंड्याला आकार देताना कुठं चुकता तुम्ही ते सांगते तुम्हाला गोलाकार यायला पाहिजे मुंड्याला, म्हणजे ब्लाउज आपला बिघडत नाही। जेवढा तुमचा मुंडा आहे त्याचा मध्ये काढायचा आहे। 3 वरती मार्किंग केलं मी। 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरू करायचं। यस, 1 इंचाचा देताना पुन्हा असे मुंड्याचे आकार आले ना तर ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम आहे तो येत नाही। गोल आकार, खोलगट आकार पाहिजे मुंड्याच्या झाला। आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे। क्रॉसपट्टी 34 साईजचा ब्लाऊज आहे, हुकलूकच्या बाजूला म्हणजे कटोरीच्या साईडला 3 इंच, फिटिंगच्या साईडला 2.5 इंच। मग आपण 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा। वरती 1/2 इंच आहे आपलं एक्स्ट्रा बरोबर। तर इथं याच्यावरती 3 इंचाला एक मार्किंग करायचं। हे आपल्या साईडला करून घ्यायचं म्हणजे गोलाकार येईल। आणि इथून आपल्याला हे असं कर्वमध्ये मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टीचं। म्हणजे काय होणार, कटोरी व्यवस्थित येणार, क्रॉसपट्टी बरोबर बसणार। आता कटोरीचं मार्किंग करूयात। कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जे आहे 8.5, 9 आणि 10
याचा मध्ये काढायचा. 10चा मध्ये येतो 5 इंच. कटोरीचं माप घेताना 1 इंचाच्या मुंड्यापासून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग करायची. समोरील गळ्याला 1 इंचाला एक मार्किंग करायची आणि हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे. हे असं बघा तुम्ही, कटोरी किती व्यवस्थित आलेली आहे आपली. अशा पद्धतीने हे कटोरीचा मध्ये काढून मार्किंग करून घ्यायचं आहे. चला, तर हे आता आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. आपण हेच आता कट करून घ्यायचं आहे. कट करताना आपण पुढचे जे मार्जिन उरलेलं आहे, आपलं पेपर उरलेला आहे, तो कट करायचा. 1.5 इंचाचा मुंडा सुरुवातीला, समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे. दोन्ही एकदाच कट करायचे. दोन्ही पेपर आपण वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. पाठीमागचा भाग, समोरचा भाग आपण पाठीमागचा भाग साईडला ठेवू आणि समोरच्या भागाने आपण क्रॉसपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे. हे असं बघू शकता. आकार बघा तुम्ही, हा पण बघा आणि हा पण बघा, परफेक्ट आकार आहे. पाठीमागचा तुमचा जेवढा गळा आहे तेवढा घ्या. तयार 9.5 मार्जिनसाठी अर्धा इंच, 10 इंच. इथंही 2.5 इंच घ्यायचं गळारुंदी. आपण गळारुंदी 2.5 इंच घेतलेली, इथंही 2.5 इंच घ्यायची. जो आकार हवा तो इथं कट करायचा. इथं मी चौकोनीच ठेवलेला आहे. झालं पाठीमागचं समोरचं झालं. आता आपण काय करू, कटोरी वाढवून घेऊ. कटोरी वाढवण्यासाठी हे जे आहे ते आपण जशाचं तसं मार्किंग करून घ्यायचं. जशाच तसं कटोरी, मूळ कटोरी जशी आहे तशी. ठीक आहे. आता आपल्याला याचा मध्ये काढायचा आहे. 5.25 चा मध्ये झाला. 5.25 चा मध्ये झाल्यानंतर खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. प्रत्येक साईजला 1.5 इंच घ्या. 34 साईजचा ब्लाऊज आहे तर इथं आपण बरोबर 1.25 इंच घ्यायचं आहे. आणि समोरच्या गळ्याला काहीच न घेता बघा कटोरी कसली परफेक्ट आलेली आहे आपली.
आता हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं, हा कोणा इकडचा कोणा इकडच्या कोण्यावरती ठेवून कमी जास्त पेपर असेल तो कट करायचा, किंवा कमी जास्त नसेल तर थोडं गोलाकार देऊन घ्यायचं. बघू शकता परफेक्ट कटोरी पण तयार आहे. आता आपण भाई कटिंग करूया. भाई कटिंग करताना आता आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. तुमच्या भाईची जेवढी उंची आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता. 4 इंच भाईची उंची आहे. बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे किंवा अस्तरचा, त्यानुसार भाईची मध्ये मार्जिन मिक्स करायचा. आपला बिगर हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केला. अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे अर्धा इंच मिक्स केलं. 4 इंच उंची, अर्धा इंच शिलाई मार्जिन. छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच. तर आपण भाई रुंदीसाठी छातीचा चौथा भाग घेत असतो. इथंही आपलं 4.5 इंचच घ्यायचं आहे वरती, आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता 4 इंच भाईची उंची आहे तर कॅप हाईट आपली इथं येणार 2 इंच. जिथं 2 इंच घेतलेलं आहे तिथं आपण बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं 2 इंच घेतलं तरी चालेल. इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आणि 1.5चा मध्य काढून घ्यायचा आहे. 2 इंच पण घेतलं तर चालतं, 1.5 इंच घेतलं तरी पण चालतं. आता आपल्याला ह्या 1.5 इंचापासून हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. हा एक आकार झाला. आता दुसरा आकार देताना आपल्याला हे जे 1.5 इंच घेतलं तिथून खाली 2.5 इंचावरती मार्किंग केलं. इथं खाली अर्धा इंच घेतलं. इथून हा असा आकार दिला. हा आकार बघा तुम्ही बाईचा, आणि मग तुमच्या बाईमध्ये काही प्रॉब्लेम येतो का ते सांगा. असा आकार आला पाहिजे पानासारखा. ठीक आहे. तर आता आपण इथं दंडगेर घ्यायचा आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे. दंडगेर येतो इथं 5.25 इंच, 1.5 इंच मार्जिन. आता आपण हा आकार कट करून घ्यायचा आहे. बाही उकलून घेतल्यानंतर दुसरा आकार कट करायचा. ठीक आहे. हे असा व्यवस्थित आकार आला ना, बाही आपली व्यवस्थित तयार होते. तर ही बाहीची कटिंग ही व्यवस्थित झालेली आहे. आपली बाही कटिंग झालेली आहे. आपली कटोरी आहे आपलं. इथं मी तुम्हाला इथं संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही परफेक्ट असं कटिंग आहे. तुमचा ब्लाऊज ह्या पद्धतीने एकदा कट करून बघा, बिघडणार नाही बिलकुल. कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही आपल्या ह्या ब्लाऊजमध्ये. छान असं कटिंग तयार झालेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. इथं मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे 34 साईजच्या ब्लाऊजसाठी. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.